चला तर म्हणजे कोणत्याही क्रीम न वापरता अगदी रेस्टॉरंट स्टाईल मस्त असं हे ब्रोकोली सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अतिशय झटपट बनवून तयार होते, हेल्दी आहे। त्यासाठी इथे आपल्याला ब्रोकोली घ्यायची आहे। तर इथे मी अर्धा किलो ब्रोकोली घेतलेली आहे। आता ब्रोकोलीचे आपल्याला स्टेम्स काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे जे फुलं आपल्याला घ्यायचे आहेत, जे मोठे दांडे आहेत ते इथे आपल्याला वापरायचे नाहीयेत। अशाच पद्धतीने ब्रोकोलीचे इथे आपल्याला सर्व तुरे काढून घ्यायचे आहेत। इथे मी संपूर्ण ब्रोकोलीचे छान असे तुरे बाजूला करून घेतलेले आहेत। आता हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर इथे मी ब्रोकोली छानपैकी धुवून घेतलेले आहे। धुवून घेतलेली ब्रोकोली आता आपण कुकर मध्ये शिजवणार आहोत। अगदी झटपट असं हे सूप बनवून तयार होते। त्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला। त्यामध्ये चमचाभर तूप घातलं, तुम्ही बटर किंवा तेल सुद्धा वापरू शकता। एक मीडियम साईजचा कांदा रफली चॉप करून घातला, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि इथे मी कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत। कोथिंबीरच्या काड्याने याला चव खूप छान येते। 1 मिनिटभर याला आपण छान असं तेलावरती परतून घेऊया। खूप जास्त परतण्याची अजिबात गरज नाहीये। त्यानंतर यामध्ये आपण धुवून घेतलेली ब्रोकोली ऍड करून घेऊया आणि त्याचबरोबर ओंजळभर इथे आपल्याला पालक ऍड करायचा आहे। पालकमुळे ह्या सूपला छान असा रंग सुद्धा येतो आणि अतिशय टेस्टी असं हे सूप बनवून तयार होते आणि रेस्टॉरंट स्टाईल बनवतोय। यामध्ये आपण कुठलीही क्रीम वापरणार नाहीये। त्यासाठी इथे मी 10 ते 15 बदाम वापरलेले आहेत। आता हे संपूर्ण साहित्य तेलावरती परत एकदा 1-2 मिनिटे छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि साधारण यामध्ये वाटीभर पाणी घालायचं आहे आणि छानपैकी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। आता या कुकरचं आपण झाकण लावून घेऊया आणि झाकण लावून मिडियम गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या इथे आपल्याला काढून घ्यायचे आणि एक 4 ते 5 शिट्ट्या काढून इथे मी कुकर गार करून घेतला आणि आता हे कुकर आपण काढून पाहूया। तुम्ही पाहू शकता संपूर्ण साहित्य अगदी छान असं शिजून गाळ झालेलं आहे। आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मिक्सर मध्ये घालून छान असं मिक्सरला अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे पहा, इथे मी याची छान अशी बारीक फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही बनवलेली ब्रोकोलीची जी पेस्ट आहे ती आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे। त्यामध्ये साधारण अर्धी वाटी इथे मी पाणी घातलेले आहे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणि त्यासोबतच हे सूप जे आहे ते अगदी रेस्टॉरंट सारखं क्रीमी बनवून तयार होतं। त्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचं आहे। तुमच्याकडे क्रीम नसेल तर काही हरकत नाही, ते आपण दूध वापरूया। दुधाने सुद्धा अगदी तीच सेम चव येते। दूध घालून छानपैकी मिक्स करून घेतलं। आता हे सूप आपण एक 4 ते 5 मिनिटे कमी गॅसवरती शिजवून घेऊया आणि 4 ते 5 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर हे सूप तुम्ही पाहू शकता अतिशय क्रीमी दाटसर असं हे ब्रोकोली स्पिनच आल्मंड सूप बनवून तयार झालेलं आहे। नाव जरी फॅन्सी असलं तरी सूप अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा हे ब्रोकोली स्पिनच आल्मंड सूप एकदा नक्की ट्राय करून पहा। सगळ्या शेवटी यावरती तुपावर फ्राय केलेली ब्रोकोली आणि बदाम चिली फ्लेक्सनी सजवलेलं आहे। दिसायला सुद्धा रेस्टॉरंट सारखंच दिसायला हवं, म्हणजे हे सूप पिताना सुद्धा रेस्टॉरंट सारखाच फील येतो आणि हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे। आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा।